झी 24 तास एक पाऊल पुढे। 2008 ची फायनलिस्ट असलेल्या जर्मनीनं युरोकपच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला। जर्मनीच्या टीमनं ग्रीसचा 4-2 पराभव केला। जोकोमी लो यांच्या अफलातून रणनीतीच्या जोरावर जर्मनीच्या टीमला हा विजय साकारता आला। आता त्यांचा सेमी फायनलचा मुकाबला इंग्लंड आणि इटली यांच्यातील विजेत्या टीमशी होणार आहे। ग्रीसचा 4-2 धुव्वा उडवत जर्मनीनं युरोपियन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला। या मॅचमध्ये सेकंड हाफमध्ये केलेल्या शानदार खेळामुळे जर्मनीला ग्रीसला पराभूत करण्यात यश आलं। त्यातच कोच जोकिम लो यांनी आखलेली रणनीतीही भलतीच यशस्वी झाली। काढून देणाऱ्या मारिओ गोमेज ऐवजी मेन स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोसाला खेळवण्याचा निर्णय जर्मनीच्या पथ्यावर पडला। क्वार्टर फायनल पर्यंत लाईमलाईटमध्ये नसलेल्या फुटबॉलपटूंनी या मॅचमध्ये गोल झळकावत जर्मनीचं सेमीफायनलचं तिकीट निश्चित केलं। 39व्या मिनिटाला कॅप्टन फिलिप लामनं गोल करत जर्मनीला 1-0 आघाडी मिळवून दिली। पहिल्या हाफमध्ये 1-0 आघाडी घेणाऱ्या जोकोमी लोच्या टीमनं सेकंड हाफमध्ये गोलचा धडाका लावला आणि 61व्या मिनिटाला सामी कडेरानं गोल करत जर्मनीची आघाडी 2-0 वाढवली। तर ग्रीसकडून 55व्या मिनिटाला दिमित्रिस साल्पिझिडिसच्या पासवर जॉर्जियस सामारसनं पहिला गोल करत आपल्या टीमला मॅचमध्ये कमबॅक करून दिला। त्यानंतर स्टार स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोसानं आपल्या नेहमीच्या स्टाईलनं हेडरवर गोल करत जर्मनीला विजयाच्या आणखी समीप नेलं। 74व्या मिनिटाला मार्को रूसनं जर्मनीकडून चौथ्या गोलची नोंद केली। मॅच संपायला अवघा 1 मिनिट शिल्लक असताना साल्पिझिडिसनं पेनल्टीवर गोल केला आणि मॅचची रंगत आणखी वाढवली। मात्र जर्मनीचा बोलबाला असलेल्या या मॅचमध्ये ग्रीसचं काहीच चाललं नाही आणि त्यांना क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला। 2012च्या युरो कपमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जर्मनीच्या टीमनं आपली विजयाची मालिका कायम राखली आहे। आता सेमी फायनलमध्येही बाजी मारत त्यांची टीम फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा प्रवेश करण्यास आतुर असेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।